अँजिओग्राफी विरुद्ध अँजिओप्लास्टी. खरा फरक काय? बऱ्याच लोकांना वाटतं दोन्ही सेम आहेत, पण नाही. दोन्ही प्रोसिजर्स हृदयासाठी असतात, पण उद्देश वेगळा असतो. अँजिओग्राफी तपासणी हे एक डायग्नॉस्टिक टेस्ट आहे. ह्यामध्ये कॉन्ट्रास्ट डायव्हेन्समधून टाकलं जातं. नंतर एक्स-रे किंवा कॅथ लेबच्या मदतीने आर्टरीजचा फ्लो पाहिला जातो. हा टेस्ट ब्लॉकॅज किती टक्के आहे हे दाखवतो. एक्झाम्पल, आम्हाला ब्लॉकॅज आहे का हे कळण्यासाठी अँजिओग्राफी. ड्युरेशन 10 ते 20 मिनिटे. सामान्यतः वेदनाहीन स्थानिक भूल वापरली जाते. अँजिओप्लास्टी उपचार. जर अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज दिसला तर पुढचं स्टेप म्हणजे अँजिओप्लास्टी. यात बलून कॅथेटर वापरून आर्टरी वायडन केली जाते. बऱ्याच वेळा स्टेंट बसवला जातो, जे आर्टरी परमनंटली ओपन ठेवतं. एक्झाम्पल, ब्लॉकेज जास्त असेल आणि चेस्ट पेन असेल तर अँजिओप्लास्टी केली जाते. ड्युरेशन 88 मिनिटे. आफ्टर केअर महत्त्वाचं. मेडिसिन्स, लाईफस्टाईल चेंजेस, फॉलोअप्स. अशीच उपयुक्त मेडिकल माहिती आणि फॅक्ट्स आणखी जाणून घ्या आणि आम्ही मेडिकल इक्विपमेंट, हॉस्पिटल सेटअप, रिफर्बिश्ड मशीन्स प्रोव्हाइड करतो. कॉन्टॅक्ट साय मेडिकल सर्व्हिसेस.